नांदगाव येथील गावकरी अखेर आपल्या घरी आपल्या गावी परतले आहे। एक रात्र गावाच्या बाहेर राहून मोठ्या सणासारखा त्यांच्या ग्रामदेवतांचा हा सण मोठ्या उत्साहात त्यांनी साजरा केला। कडाक्याच्या थंडीत देखील आपल्या श्रद्धेपोटी या गावातील सर्वच कुटुंबीय हे नदीच्या त्या बाजूने आपल्या मुलं बाळांसोबत राहून संसार थाटून त्यांनी रात्र काढली व काल बुधवारी त्यांचा परतीचा प्रवास तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की जे त्यांच्या संसाराची टोपली आहे ती डोक्यावरच घेऊन चालण्याची जी परंपरा आहे ती जपत ते नदीच्या या बाजूने येत आहे। एकंदरीत 2 दिवसांचा त्यांचा हा कार्यक्रम अखेर काल संपन्न झाला। निसर्ग हाच देव आहे अशी श्रद्धा असलेल्या त्यांच्या निसर्गातील ग्रामदेवतांची प्रतिष्ठापना अखेर काल बुधवारी करण्यात आली। आमच्या प्रतिनिधी श्वेता अरज यांनी तिथे जाऊन त्यांच्याशी त्यांच्या परतीच्या प्रवासाबद्दल अधिक माहिती घेतली आहे। तर त्यांच्या या कार्यक्रमाचे अनेक सुंदर दृश्य अपू बुकले याने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे। होते उठला ना जरा उठला अरे कटिंग करा ना ते याला घर ठेवला होते थांबलेला बाहेर तिकडे कुठे काय तू पाळून आपण नांदगाव येथे आलेलो आहोत। काल आपण बघितलं का काल 2 वाजता नांदगाव गाव हे ओस गाव पडलं होतं। त्या गावामध्ये एकही व्यक्ती, पुरुष, महिला, लहान मूल कोणीही नव्हतं। दुपारी 2 वाजता सोडलेलं आहे आणि आता बरोबर 2 वाजलेले आहेत। ते आता आपल्या गावी परत जायला लागलेले आहेत। आपण बघू शकतात का ह्यांच्या डोक्यावरती पूर्ण संसार आहे, हातामध्ये लहान मुलं आहेत। काल ते पूर्ण संसार घेऊन निघाले होते आणि आज परत ते त्यांच्या गावी आलेले आहेत। गावी म्हणजे एक आहे का हे नदीच्या पलीकडे गेले होते आणि आता नदीच्या त्या ठिकाणी त्यांच्या मूळ गावी आलेले आहेत। ह्याचं कारण म्हणजे ग्रामदेवतेची पूजा। ग्रामदेवतेची म्हणजे गावदेवाची पूजा केली जाते। आणि काल आपण बघितलं का काल 45 वर्षापूर्वीचं जे तोरण होतं, जे सागापासून बनवलेलं ते तोरण आज त्या ठिकाणी नवीन तोरण बांधण्यात आलेलं आहे। आपण ते बघूयास का कशा प्रकारे बांधलेलं आहे ते। तिथपर्यंत आपण आता बघू शकतात का आपण रांगेमध्ये, ते पण म्हणजे जसं रांग लागलेली आहे त्या रांगेमध्ये जे काल गेलेले आहे ते परत बरोबर रांगेमध्ये आपल्याला जाताना दिसत आहेत। तर आपण बघू शकतात
आदिवासी समाजाची संस्कृती अबाधित राहावी ह्यासाठी हा कार्यक्रम केला जातो. पिढून पिढ्या हा माहिती पडावं हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम केला जातो. काही ठिकाणी 1 वर्षांनी करतात, काही ठिकाणी 5 वर्षांनी करतात. पण हा सांगू दरवर्षी केला जातो. गाव सुरक्षित राहावं, पिढ्यामध्ये सुरक्षित राहावं यासाठी हे केलं जातं. हा गावदेवीचा जी पूजा असते ती दरवर्षी केली जाते. पण ही आता मूर्तीची जी प्राण प्रतिष्ठा असते प्रतिष्ठापना झाली ती आता 35 वर्षानंतर आज होईल. आता होईल. आता हे सगळे गेल्यानंतर होईल. ती पण कशी माहिती आहे, आता नवीन मूर्ती जुनी तुम्ही मूर्ती काढून एक काम करा. नवीन मूर्ती काढली जाते. मॅडम हा बोला ना. नवीन मूर्ती काढली जाते. तिथे जाऊन राहा नवीन तुम्ही. मूर्तीची नवीन कोण ना कोण मूर्ती तुम्हाला भेटत बोलायला. राम मंदिराची कशी नवीन प्रतिष्ठा केली तशी नवीन मूर्तीची ग्रामदेवतेची ते 6-7 दिवस झाले तोरणाजवळ जाणार आहे हा. होत होते आणि ती प्राण प्रतिष्ठा आज रात्रभर कडाक्याच्या थंडीमध्ये राहिले होते आणि आता घरीचा परतीचा त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यांना विचारूया का रात्र कशी गेली त्याबद्दल. आमची रात्र अशी म्हणजे थंडीने कडकडाने जरा म्हणजे पोरं बाळ पण मजा करून गेली एकदम. ओके असा हा 45 वर्षांनी आम्हाला हा सण साजरा करायला भेटला. ओके, एक असं. म्हणजे सणच होता तुमच्या हो. गावासाठी. मग काय रात्री काय झालं, म्हणजे रात्री काय केलं नक्की. रात्री म्हणजे स्वयंपाक केला चुलीवर सर्व. चुलीवरती हा केलं. हा. आम्हाला कशाची म्हणजे लाकडं घेऊन जायचं, सर्वच वस्तू न्यायची. हा. चुलीवर स्वयंपाक बनवला, सर्वांनी जेवली, एकत्र गोष्टी गप्पा केल्या. रात्रभर सर्वांनी जागरण केलं. पोरं येऊन येऊन बघत होती सर्व. व्यवस्थित आहे हा व्यवस्थित आहेत का, त्यांची पण जिम्मेदारी आहे ना जिम्मेदारी. म्हणून. 55 75 75 नाव काय. काशीनाथ बाबू मडवी. ठीक आहे. आपल्याला नांदगाव येथील 75 वर्षीय आजोबा भेटलेले आहेत. त्यांना विचारू काही परंपरेबद्दल काय आहे. त्यांना पहिलं त्यांचं नाव विचारू. काका तुमचं नाव काय. काशीनाथ बाबू मडवी. ओके, काल जो कार्यक्रम झाला होता आता लेडीज परत चालायला लागलं त्याबद्दल काय बोलणार तुम्ही. म्हणजे आमच्या गावाचं आदिवासीचे तोरण म्हणून आम्ही म्हणतो. हां. आम्ही गावाचा वाघोबा घडवायचा दगडाचा देव घडवला. देव घडवला तो हा. कधी घडवला. म्हणजे आज बसवला. आज बसवला. आणि म्हणजे घडवत कधीपासून होते. म्हणजे तारीख नाही 10 दिवस झाले. 10 दिवस झाले. हा. मग तो कसा घडवला त्याबद्दल काय बोलणार. म्हणजे ते मशीन ती दगड कापायची ना हा. ते प्रमाणे त्यांनी बरोबर हे वाघोबा कसं का असतात हा, हा, हे प्रमाणे त्यांनी सोडवले. सोडवलेला. ओके. आणि मग रात्री काय केलं तुम्ही. आम्ही रात्री जागरण करायचो तिकडे. जागरण मध्ये काय काय केलं. ढोलक वाजवून गाणी बोलायचो हा, असं. हा. आपले भजन कसं करतो भजन. हा, 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 असं करायचो आम्ही. आणि 45 वर्षानंतर काल केलेलं आहे. हा 42 वर्ष. 42. मग जे तोरण आता आज तोरण बांधलं ते तोरण कशा प्रकारे तुम्ही हे केलं होतं? जे गावात तुम्ही गावाचे रहिवासी आहेत ना. हा हा हे नांदगाव मध्ये किती एरिया आहे ना हा हा ते तोरणा खालून जाणार. हा. आणि म्हणजे मग त्या म्हणजे तुमची श्रद्धा आहे का त्या तोरणा खालूनच जायचं असं काय त्याचं म्हणजे महत्व काय बोलणार. म्हणजे कोणचं काय असेल ना हा हा म्हणजे आपले दुःखी सुखी काय तर आपल्या सुखासाठी आपले जातो असं. म्हणजे तुम्ही गाव रक्षणासाठी ते तोरण हे केलं ULSC जातं. मास्टर. हा. ओके ओके. मग त्याच्याबद्दल काय बोलणार असं तुम्ही म्हणजे हा. ते तोरण म्हणजे जे आपले जे बाई माणूस सांगा कोणते हा, हा. ते आपले गावाचे ते आणि मग ते नदीच्या पलीकडेच का जातात राहायला. म्हणजे आपली हद आहे ना. हा 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 हद आहे तर हदीचे ते बन जायचं. हा म्हणजे त्याचं काय आहे म्हणजे नक्की कारण का राहायला जातात. मध्ये आपले हद्दीत राहावा नाही असं म्हणजे आपल्याला सुख मिळावं हा. आणि तिकडून आपले यायचं असं. ओके. आणि आता तोरण बांधून झाल्यानंतर तुमचे ते लग्न कार्य वगैरे सगळं तुम्ही सुरुवात करणार का. हा 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 म्हणजे ते कसं ते काय बोलणार त्याच्याबद्दल. काय नाही म्हणजे समजा ते कोणी आमचे वाघोबा हा, देव, हा. एक गावदेवी हा. त्याला आम्ही शेंदूर चढवला. हा, हा. शेंदूर माहिती आहे ना. हा शेंदूर माहिती. हा त्याला चढवलं ना हा. मग लग्न करायची काही हरकत नाही असं. असं असं. हा. ठीक आहे चालेल. फोन मार ना मॅडम. चला चला आमचं
नांदगावचे उपसरपंच आपल्यासोबत आहेत, पवन सौरात. ह्यांना विचारूया का काल जो कार्यक्रम सुरू आहे, आज पण सुरू आहे गाव देवीचा, त्याबद्दल काय बोलणार तुम्ही? बघा, हा जो कार्यक्रम आमच्या आदिवासी समाजामध्ये एक परंपरा आहे, रीतिरिवाज जो आमचा पूर्वीपासून जो रूढी परंपरा आहे त्याच्यानुसार हा गावदेवीचा आहे. ते याच्यामध्ये गावदेवी आम्ही काय करतो की ग्रामदेवता जे आमचे आहेत तर त्याच्या समजा आमच्या पुन्हा नव्याने मूर्ती स्थापन करायची असेल त्या ठिकाणी, किंवा मग तोरणाचाही कार्यक्रम सांगितला जातो, तोरण. मग त्या ठिकाणी काय केलं जाते की ग्रामदेवताची पूजा करून पूर्ण म्हणजे एक रात्र त्या ठिकाणी पूर्ण पूजा केली जाते. आणि दुसऱ्या दिवशी मग त्या ठिकाणी जे तोरण असतं त्या तोरणाच्या कार्यक्रमानुसार मग पूर्ण गाव जो आहे तो 24 तास म्हणजे 24 तास हा पूर्ण बाहेर असतो. मग त्यावेळेस गावातले कामधंदे हे पूर्ण बंद असतात, मग कामकाज पूर्ण ठप्प असतं, बंद करावं लागतं रीतिरिवाजानुसार. आणि त्यानुसार मग 24 तास बाहेर राहून दुसऱ्या दिवशी जेव्हा पूजा होते तेव्हा मग ते तोरण त्या तोरणातून गाव प्रवेश पण मी करतो. आता बघितलं का सर्व एक लेडीज बरोबर अशी रांगेमध्ये जाताना दिसते, किती म्हणजे नियम पाळले जातात, म्हणजे त्याबद्दल काय बोलणार? ह्यासाठी असं आहे की म्हणजे जी आमची परंपरा आहे त्या परंपरेला कुठंही कल लागू नये, म्हणजे कुठेही काही दुर्घटना होऊ नये, किंवा मग त्याच्यामध्ये आमचा जो उद्देश आहे तो योग्य रीतीने साध्य व्हावा म्हणून हे पूर्णतः एकदम व्यवस्थित शिस्तबद्ध जाऊन आणि जे रूढी परंपरानुसार आम्हाला जे चालत आलंय त्यानुसारच ही सर्व वाटचाल सध्या चालू आहे. खरोखरच म्हणजे एक आनंदासारखा हा क्षण आहे का 45 वर्षानंतर जे तोरण होतं ते आता तोरण नवीन बांधायला लावलेलं आहे. आणि म्हणजे तुमचा तो विश्वास आहे का त्याबद्दल, का म्हणजे ज्या तुमच्या गावावर सुख दुःख जे येतं ते म्हणजे त्याबद्दल काय बोलणार ते? हो, नक्कीच. कारण आमच्या आदिवासी समाजामध्ये एवढं आहे की आम्ही जी श्रद्धा पाळतो, आम्ही जी श्रद्धा मानतो त्याच्यामध्ये आम्ही जो काही निसर्ग आहे, मग निसर्गामधले जे समजा आमची झाडं असतील ते झाडाला आम्ही देवता मानतो. ह्या निसर्गातील जे प्राणी आहेत, वाघोबा असेल, हिमा आहेत, हिरवा देव आम्ही ज्याला मानतो, ह्या निसर्गालाच आम्ही आमचं देव मानतो. आणि त्याच्यावरून आमची इतकी श्रद्धा आहे की ह्याच्यामुळं आमचे जे सुख दुःख असतील ती साहजिकच होऊन आमच्या वाट्याला चांगलं आयुष्य हे ह्यापुढे लाभत असतं. आपण आता बघतोय का महिला वर्ग तसेच लहान मुलं तसेच पुरुष एका रांगेमध्ये जातात आहेत. मग पुढे काय आहे, म्हणजे आता ह्याच्यानंतरचा पुढचा कार्यक्रम काय आहे? बघा, हे काय आहे, जसं मी सांगितलं की 2 दिवसापासून म्हणजे 24 तास गावाच्या पूर्ण बाहेर असावं लागतं. म्हणजे गावाची जेवढी हद्द असते या हद्दीच्या बाहेर राहतात. आणि हद्दीच्या बाहेरल्यानंतर मग ज्या दिवशी पूजा होते त्या दिवशी पूर्ण आमचे जे आमची गावातली जी प्रमुख मंडळी आहे ती काय करते, पूर्ण हद्दीला जाऊन एक फेरा मारून जाते. आणि त्यावेळेस मग त्याच्यानंतर ही लोक गावाच्या हद्दीत प्रवेश करून त्याच्यानंतर मग जो तोरण आमचं असतं त्या तोरणाच्या आतून ही व्यवस्थित मग त्या तोरणाच्या हातून जातील. मग त्याच्यानंतर कार्यक्रम झाला का? त्याच्यानंतर मग हा कार्यक्रम होतो. ओके. मग त्याच्यानंतर पुढे काय म्हणजे संपतो, मग कार्यक्रम संपतो. तुला हे केलंस, टॅग मध्ये टाकलंस? नाही 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 टॅग तर आपल्यासोबत आता नांदगावचे ग्रामस्थ आहेत. तुमचं नाव काय? सुरत जांगडा. काय बोलणार ह्या कार्यक्रमाबद्दल? जी कार्यपालन म्हणजे कसं आहे, चांगली गोष्ट आहे. आपण गावासाठी केलं, 5 वर्षासाठी चांगलं केलं पवन सोरात, तर चांगली गोष्ट, बीजा काही सांगायचं नाही. ओके. म्हणजे 45 वर्षानंतर हा कार्यक्रम करतात, तर मग कार्यक्रमाबद्दल आमचे कसं आहे, गाव देवी असतो ना ते म्हणजे आदिवासी ते काष्ट असतो, तर 5 वर्षाला 10 वर्षाला करते. पण तुम्ही हे 45 वर्षांनी करतात? मग तोरण आता नवीन तोरण असतो, नवीन बांधलाय त्याच्याकरते. म्हणजे पवन दाराचे म्हणजे चांगली गोष्ट त्यांनी केल्या असं, म्हणजे त्यांच्या सहकार्याने केलंय का? हो. म्हणजे काल काय खर्च वगैरे झाला का हे करत असताना? काय केलं असेल तर आपल्याला माहित नाही तेवढे, लेकिन ते गावासाठी चांगला केला त्यांनी त्यांनी केलं. ठीक आहे, ओके. आदिवासी समाजाची संस्कृती अबाधित राहावी यासाठी 45 वर्षांनी ग्रामदेवतेचे कार्यक्रम कालपासून सुरू आहे. हा कार्यक्रम 24 तास चालतो. आज सकाळी ग्रामदेवतेची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जे तोरण होतं ते जुनं तोरण काढून आता नवीन तोरणाची प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि येथे प्रथा आहे की जे रात्रभर राहिलेले होते गावाच्या अलीकडे ते आता आलेले आहेत आणि त्यांनी तोरणाच्या ह्या बाजूनच प्रवेश केलेला आहे.
तोरणामधूनच प्रवेश करावा लागतो. त्यानंतर गावामध्ये प्रवेश होतो. गावामध्ये प्रवेश झाल्यानंतर ह्या महिला आहेत ते घर साफसफाई करतात, त्याच्यानंतर ते राहतात आणि नंतर मंदिरामध्ये जाऊन प्रसाद घेतला जातो. अशा ह्यांची प्रथा आहे. खरोखरच ह्या प्रथा अजूनही हे लोक जपत आहेत. ह्या जपण्यामागचं कारण हेच आहे की आपली जी प्रथा आहे ती येणाऱ्या प्रत्येक पिढीला, आपल्या तरुणांना जे लहान आहेत त्यांना ही प्रथा माहिती पडावी आणि आपल्या गावाचं रक्षण व्हावं. हा ग्रामदेवतेचा उद्देश आहे. आपल्या गावावर येणारी जी पिढा आहे ती टळू दे आणि गावामध्ये सुख समृद्धी नांदू दे आणि शुभ कार्य होऊ दे. ह्या ग्रामदेवतेच्या कार्यक्रमाच्या मागे हे उद्दिष्ट आहे. तसंच बघायला गेलं तर नांदगाव या गावामध्ये लोकसंख्या 1600च्या जवळपास आहे. 1600च्या जवळपास ही लोकसंख्या असलेली आता आपण इथे बघतो आहे का इथे कशा प्रकारे हा कार्यक्रम सुरू आहे. तर आपण आता बघू शकतात का ज्या लेडीज आहेत त्यांच्या डोक्यावरतीच त्यांचा संसार आहे. त्यामागे सुद्धा प्रथा आहे की डोक्यावरच घेऊन ह्या महिला येतात आहेत. त्या खांद्यावर किंवा हातामध्ये घेत नाही, सर्व त्यांचा संसार डोक्यावरच घेतात. आणि आपण बघू शकतात का जे तोरणामध्ये एंट्री करतात तेव्हा त्यावेळेस त्यांच्या महिलांच्या कपाळावर कुंकू लावून फुलांनी स्वागत केलं जातं आणि त्यानंतर ह्या भागामध्ये त्यांची एंट्री होते. म्हणजे जणू काही हा एक उत्सवच, हा एक सणच हे लोक मोठ्या उत्साहात साजरा करताना आपल्याला बघायला मिळतात. एक ठिकाणी ढोलनी वाजवलं जातं, त्यांचं स्वागत केलं जातं. अशी ह्यांची प्रथा आहे. ही प्रथा अबाधित राहावी ह्यासाठी हे प्रथा केलं जातं. आपण काल बघितलेलं होतं का कालच्या बातमीमध्ये का इथे जुन्या तोरण होतं. हे तोरण आज त्यांनी घडवलेलं आहे आणि इथे हे तोरण नवीन बांधलेलं आहे. तसंच बघायला गेलं तर ग्रामदेवीची जी प्रतिष्ठापना आज केलेली आहे त्यासाठी गेले 10 दिवस ते घडवण्याचं काम सुरू होतं आणि ते घडून झालेलं आहे आणि त्याच्यानंतरच आज त्यांनी सकाळी प्रतिष्ठापना केलेली आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, नांदगाव. नांदगाव येथील गावाचे जे ग्रामदेवतांचे तोरण आहे त्यांच्या या तोरणाला 45 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि डोंगऱ्या देवाची विधिवत पूजा करून काल अखेर या गावातील गावकरी परतले आहे. या ग्रामदेवताची फार पूर्वीपासूनची परंपरा असल्याने नांदगाव येथील सर्व आदिवासी बांधव ती परंपरा जपत आहे. 2 दिवस चालणारा हा उत्सव त्यांनी आनंदाने साजरा केला. गावात सुख शांती लाभावी, जंगलात शेतीची कामे करताना निसर्गाचा कोणताही कोप होऊ नये, तसेच शेतात पेरलेल्या पीक पाण्याची भरभराट व्हावी, घर संसाराची भरभराट व्हावी अशी प्रार्थना करून निसर्ग देवतेला, डोंगऱ्या देवाला नैवेद्य दाखवून पूजा करण्यात आली. अशा प्रकारे या ग्रामदेवतांची पूजा करून सर्व आदिवासी बांधवांचा हा कार्यक्रम काल संपन्न झाला. मात्र अशा कार्यक्रमातून आपली हरवत चाललेली रूढी परंपरा नक्कीच जिवंत राहणार असून त्यांच्या लहान मुलांनाही, लहान त्यांच्या मुलं बाळांनाही ती काल म्हणजे 2 दिवस अनुभवण्यास मिळाली. तर येणारी नवी पिढी ही परंपरा पुढेही चालवतील अशीच आशा आहे.